दिवसा रात्र होणार आहे का? अर्थातच नाही. म्हणजे इथे ही गोष्ट फुगून सांगितलेली आहे ना. असंच काहीसं होणार आहे आपल्या आजच्या अलंकारामध्ये, ज्याचं नाव आहे अतिशयोक्ती अलंकार. चला तर पाहूया काय आहे ते. कोणतीही कल्पना जेव्हा आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगितली जाते आणि आपल्याला ती ऐकताना असंभव्य वाटते, तेव्हा तेथे अतिशयोक्ती अलंकार होतो. चला तर त्याची काही उदाहरणे पाहूया. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली. आता हे उदाहरण अजून सुद्धा मोठं आहे, पण मी इतकंच लिहिलंय. म्हणजे इथे आपल्याला काय दिलंय की दमडीच्या तेलात, आता दमडीचं तेल काय इतकं जास्त येणार नाही ना, मग एवढ्याशा तेलात त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजे सासूबाईंची अंघोळ झालीये, मामांजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली. एवढ्या सगळ्या गोष्टी दमडीच्या तेलामध्ये शक्य आहे का? दिवाळीची पंथी पण नसती पेटली तेवढ्यात. मग एवढं सगळं जर त्यांनी एवढ्याशा तेलामध्ये केलंय, म्हणजेच हे फुगवून सांगितलेलं आहे ना. त्यामुळे येथे काय आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. समुद्राची लाट उंच झाली, जणू ती आकाशाला स्पर्श करू लागली. आता समुद्राच्या लाटा कधी कधी खूप उंच येतात खऱ्या, पण त्या आकाशाला स्पर्श नक्कीच नाही करू शकत. म्हणजे इथे सुद्धा ही गोष्ट फुगवून सांगितलेली आहे. अर्थात फुगवून म्हणजे लाटांच्या उंचीचं प्रभावीपणे वर्णन करण्यासाठी येथे अतिशयोक्ती अलंकार वापरलेला आहे. शेवटचं उदाहरण पहा. तो इतका वेगाने धावला की वारा पण मागे पडला. आता कोण वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावू शकतो का? अर्थातच नाही. म्हणजेच इथे त्याच्या वेगाचं प्रभावीपणे वर्णन करण्यासाठी अतिशयोक्ती अलंकार वापरलेला आहे. सो ही सर्व उदाहरणे अतिशयोक्ती अलंकारातील आहेत. आता आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं तर असतातच, जे उगाचच काही गोष्टी फुगवून सांगतात. पण तुम्हाला अशी कोणती उदाहरणे माहित आहेत का की जेथे अतिशयोक्ती अलंकार पाहायला मिळतो? माहित असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.